नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण व्हॅलिडिन हा जो काही अमायनो ॲसिड आहे त्याचं इम्पॉर्टन्स वगैरे तसंच त्याचं जो अमायनो ॲसिड आहे तो इसेन्शियल अमायनो ॲसिडमध्ये येतो की नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिडमध्ये येतो, तसं त्याचे फूड सोर्स वगैरे काय ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर चला तर माझं व्हिडिओ सुरुवात करूया. द व्हॅलिडिन इज ॲन इसेन्शियल अमायनो ॲसिड meaning our body cannot produce it and must be it get up from our diet. आणि हे जे काही व्हॅलिडिन या जो अमायनो ॲसिड आहे तो इसेन्शियल अमायनो ॲसिडमध्ये येतो. जे 20 अमायनो ॲसिड आहे त्याच्यापैकी जे 9 अमायनो ॲसिड आहे त्याच्यामध्ये व्हॅलिडिनचा समावेश आहे. तसंच जे इसेन्शियल अमायनो ॲसिड आहे ते आपण ह्युमन्समध्ये प्रोड्यूस करू शकत नाही, पण जे काय डाएट थ्रू वगैरे किंवा सप्लिमेंट्स वगैरे घेऊन आपण त्याचे जे काय सोर्स वगैरे असेल ते आपल्या बॉडीमध्ये मेंटेन वगैरे करू शकतो. तसं आणि इट इज अ ब्रँच चेन अमायनो ॲसिड अलॉंग विथ दी ल्युसीन आणि आयसोल्युसीन. आणि हे जे ब्रँच चेन अमायनो ॲसिड म्हणजे काय, जे ल्युसीन, आयसोल्युसीन आणि व्हॅलिडिन हे तिघं मिळून अजून एक क्लासिफिकेशन करतात अमायनो ॲसिडमध्ये, जे की आहे ब्रँच चेन अमायनो ॲसिड. म्हणजे ज्या वेळेस व्हॅलिडिनचं प्रोडक्शन करायचं असेल किंवा बायोसिंथेसिस करायचं असेल तर त्यावेळेस ल्युसीन किंवा आयसोल्युसीन या 2 अमायनो ॲसिडपैकी ॲज अ प्रिकर्सर म्हणून एक जण वापरला जातो. तसंच ज्यावेळेस ल्युसीनचं प्रोडक्शन होतं त्यावेळेस व्हॅलिडिनचा वापर केला जातो प्रोडक्शनसाठी किंवा बायोसिंथेसिस करण्यासाठी. तर मग हे जे 3 जे अमायनो ॲसिड आहे ब्रँच चेन अमायनो ॲसिड, ते प्रत्येक वेळेस जर एखादा त्याला अमायनो ॲसिडचं प्रोडक्शन वगैरे करायचं असेल प्लॅन्ट्समध्ये किंवा मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये, दुसरा अमायनो ॲसिड त्याला मदत करतो जेणेकरून जे काही प्रोडक्शन असेल किंवा बायोसिंथेसिस असेल ते होऊ शकेल. द ब्रँच चेन अमायनो ॲसिड आर ब्रोकन डाऊन इन द मसल रॅदर दॅन दी लिव्हर अँड मे हेल्प टू रिड्यूस द मसल फटिग ड्युरिंग द एक्सरसाइज. आणि जे काही ब्रँच चेन अमायनो ॲसिड आहे त्याचं ब्रेकडाऊन होतं मसलमध्ये किंवा लिव्हर्समध्ये. आणि जे काही हे सगळ्यात जास्त काय हेल्प करतं, जे काही एक्सरसाइजमध्ये ज्यावेळेस मसल वगैरे त्यांना जर स्ट्रेचेबल व्हायचं असेल किंवा जर थकवा वगैरे येत असेल त्यावेळेस जे काही मसल वगैरे असेल त्यांना जे काही थकवा वगैरे असेल ते पूर्णपणे रिड्यूस करण्यासाठी, जर हेवी एक्सरसाइज जर एखादा पर्सन करत असेल तर त्याच्यामध्ये जो फटिगचा इश्यू असतो तो रिड्यूस करण्यासाठी जे काही ब्रँच चेन अमायनो ॲसिड आहे ते मेनली यूज केले जातात. म्हणजे जे काही आयसोल्युसीन असेल किंवा ल्युसीन असेल किंवा व्हॅलिडिन असेल हे त्यांचा मेन रोल आपल्याला पाहायला मिळतं. जेणेकरून हे जे काही तिघंही आहे ते ब्रँच चेन अमायनो ॲसिड आहे ते, आणि याचं ब्रेकडाऊन कुठे होतं, मसल्समध्ये होतं किंवा लिव्हरमध्ये प्रोबेबली झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर आता आपण त्याचे फूड सोर्स वगैरे काय ते पाहूयात. तर पहिलं रिच फूड सोर्स आहे मीट. मीटमध्ये बीफ, पॉर्क, चिकन आणि तुर्की. फिशमध्ये जे काही सॅल्मन, टुना, कॉड हे जे काही फिश आहे त्याच्यामधून आपल्याला जे काही प्रोटीनचं जे काही सोर्स आहे, जे व्हॅलिडिन प्रोटीनचं अमायनो ॲसिडचं सोर्स आहे ते आपल्याला मिळू शकेल. तसंच एग्ज आहेत. डेअरी प्रोडक्ट्समध्ये मिल्क, चीज, योगर्ट, बीन्स, लेग्युम्स, नट्स अँड सीड्स. तसंच सोया प्रोडक्टमध्ये जे काही टोफू आणि टिम्फा जे आहे त्याच्यामधून जे काही रिच फूड सोर्स आहे ते आपल्याला मिळू शकतो. तसंच ते रिकमेंडेड डेली इनटेक ऑफ व्हॅलिडिन फॉर अडल्ट 24 मिलीग्राम पर kg ऑफ अ बॉडी वेट. आणि आपल्या बॉडीला जे काही डेली जे काही रिक्वायरमेंट जी काय आहे व्हॅलिडिनची ती आहे, जर अडल्टमध्ये असेल तर 24 मिलीग्राम पर kg, म्हणजे आपल्या वजना एवढं, म्हणजे पर kg 24 मिलीग्राम हे आपण घेतलं पाहिजे जे काही व्हॅलिडिनचं जे काही फूड सोर्स वगैरे असेल ते. आणि जर एखाद्या पर्सनचं वजन हे जर 150 पाऊंड असेल तर त्याला डेली 3.3 ग्राम पर डे एवढं जे काही व्हॅलिडिनचं जे काही डेली इनटेक आहे तो केला गेला पाहिजे, तरच त्याच्या बॉडीमध्ये जे काही व्हॅलिडिनची जी काही लेवल वगैरे असेल ती मेंटेन राहील. तर हे झाले त्याचे फूड सोर्स. आता आपण त्याची इम्पॉर्टन्स पाहूयात. तर पहिला जे काही मेन रोल आहे मसल ग्रोथ अँड रिपेअर. तर हे जे काही व्हॅलिडिन मी मगाशीच सांगितलं हे ब्रँच चेन अमायनो ॲसिडमध्ये येतं. तर याचा मेन रोल काय आहे की मसल ग्रोथ जी काय आहे ती पूर्णपणे त्याचं डेव्हलपमेंट करणं, किंवा जर एखादी मसल जर डॅमेज झाली असेल तर त्याला रिपेअर वगैरे करण्यासाठी मदत केली जाते. तसंच एनर्जी प्रोडक्शनमध्ये मदत केली जाते.
तसंच ब्लड शुगर लेवल ही जी काय आहे ते रेग्युलेट करण्यासाठी सुद्धा व्हॅलिनिनचा उपयोग केला जातो. आणि इम्युनो फंक्शन जे काय आहे ती जनरेट करण्यासाठी किंवा एखादा जर अँटीजन आपल्या बॉडीमध्ये जर आला असेल त्याच्या अगेन्स्ट फाईट सिस्टीम उभी करण्यासाठी सुद्धा जे काय व्हॅलिनिनचा ॲज अ उपयोग केला जातो इम्युनो सिस्टीम जनरेट करण्यासाठी. तसंच सिंथसाइज ऑफ अदर इम्पॉर्टंट मॉलिक्यूल सच ॲज अ कॅर्निटीन विच हेल्प टू ट्रान्सपोर्ट द फॅटी ॲसिड इन टू द मायटोकॉन्ड्रिया फॉर अ एनर्जी प्रोडक्शन. तसंच आपण पाहिलं जर एनर्जी प्रोडक्शनमध्ये उपयोग जर पाहिला तर वेगवेगळे जे काही मॉलिक्युल्स वगैरे असतील त्याचासुद्धा सिंथसाइज करण्यासाठी व्हॅलिनिन ॲज अ प्रिकर्सर म्हणून किंवा इनिशियल मॉलिक्यूल म्हणून यूज केला जातो. तर जे काही कॅर्निटीन हा जो काही मॉलिक्यूल आहे तो मेनली जे काही मायटोकॉन्ड्रियामध्ये एनर्जी प्रोडक्शनसाठी वापरला जातो, जेणेकरून जे काही फॅटी ॲसिड ते ट्रान्सपोर्ट केलं जातं मायटोकॉन्ड्रियापर्यंत. आणि मायटोकॉन्ड्रियामध्ये आपल्याला माहिती आहे की पॉवर हाऊस म्हटलं जातं, तिचं एनर्जी प्रोडक्शन ही केली जाते. तर मग तिथं मायटोकॉन्ड्रियामध्ये नंतर मग जे काही एनर्जीचे आहे ते प्रोडक्शन हे केलं जातं. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण जे व्हॅलिनिन आहे त्याचं इम्पॉर्टन्स वगैरे काय, त्याचे बेनिफिट्स वगैरे काय आहे ते आपण डिस्कस केले. जर तुम्हाला माझा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण व्हॅलिनिनचं बायोसिंथेसिस कसं होतं ते डिस्कस करणार आहोत. तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.